माझ्यावर. सन्माननीय सदस्य नानाजी पटोले, सन्माननीय सदस्य संदीपजी क्षीरसागर. अध्यक्ष महोदय, आपत्कालीन चर्चा 101 अन्वयावरती बोलण्यासाठी मी आज इथं उभा आहे. काल सभागृहामध्ये एक महत्त्वाची आणि गंभीर विषयावरती अध्यक्ष महोदय चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या केली त्या विषयावरती सभागृहामध्ये काल 1.5 तास चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, अनेक आमदार म्हणून या दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा बघितलं की सभागृहामध्ये एका विषयावरती एका गंभीर गुन्ह्याबद्दल सर्व पक्षाचे आमदार एकमताने बोलत होते आणि ज्या पद्धतीने हत्या झाली कालच्या सभागृहामध्ये आमदार सुरेश अण्णा धस, जितेंद्र आव्हाड साहेब, पटोले साहेब आणि इतर आमदार भाजपचे पण तिथे आमदार पवार आमदार म्हणून होते, नमिताताई मुंदडा यांनी जो गंभीर विषय झाला हा सगळा वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली. मी कालपासून विचार करत होतो अध्यक्ष महोदय की आज सभागृहामध्ये आपण या विषयावरती कशाने पुढे जायचे, करून का आमदार झाल्यानंतर दादा सभागृहामध्ये बोलत असताना या विषयावरती राजकारण आलं नाही पाहिजे आणि वस्तुस्थिती ही सभागृहासमोर आली पाहिजे. दादा, या प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वातावरण झालेलं आहे, मी एक आमदार म्हणून आणि जिल्ह्यामध्ये फिरत असताना गेल्या 8 दिवसापासून या प्रकरणाकडे एक वेगळ्या दिशेने बघितलं जाते दादा. आणि सत्तामध्ये आपण सर्वजण इथं आहेत. सगळ्यात मोठं कारण ही कशामुळं आणि यापुढे आता आपल्याला करायचं काय, मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये या आमदार म्हणून आपल्याला कशा पद्धतीने जायचे दादा. मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये मला राजकारण आणायचं नाही, पण दादा आमच्या जिल्ह्यामध्ये आणि बीड मतदारसंघामध्ये गुन्हेगारी कशामुळे वाढली. आता सध्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये कनेक्टिव्हिटी वाढली, रस्ते आलेत, रेल्वे सुद्धा आता लवकर चालू होणार आहे. आमच्याकडे इंडस्ट्री नाहीये दादा आणि त्यामुळं या गुन्हेगारीकडे जिचा उल्लेख सभागृहामध्ये जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला. अध्यक्ष महोदय, मग ते वाळू असेल, मटका असेल, सट्टा असेल, क्लब्स असतील, दारूचे अवैध ठिकाण असतील, या सगळ्यांचा भरमार जिल्ह्यामध्ये झालाय. आणि ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही ठोस कदम आपल्याला इथं उचलावं लागतील दादा. अध्यक्ष महोदय, मी जातीचा जो विषय बोललो, उपमुख्यमंत्री साहेब, की आता परिस्थिती अशी झाली आमच्या जिल्ह्यामध्ये की 2 समाज आमच्याकडे जास्त, एक मराठा आणि वंजारा समाज. आणि जर या विषयामध्ये आपण जर प्रामाणिकपणे लक्ष जर घातलं नाही तर अध्यक्ष महोदय, तर परिस्थिती अशी आहे की साधे साधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज बघितलं जातं. देसाई साहेब, एखादा अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये आला की त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघितलं जातं. आमचा
जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे, हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. अध्यक्ष महोदय, आमचा जिल्हा खरंच खूप चांगला आहे. हे जातीपातीचं जे राजकारण भोवलं जातं किंवा भूगोलं जातं अध्यक्ष महोदय, तर माझं उदाहरण जर म्हणलं तर माझ्या जातीचे लोक अध्यक्ष महोदय सुयाच्या टाचणीच्या टोका एवढे सुद्धा मतदारसंघामध्ये नाहीयेत. तरी सुद्धा बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिला अध्यक्ष महोदय. पण ही जी काही घटना झाली आणि वस्तुस्थिती मी जिल्ह्यामध्ये फिरताना बघतो अध्यक्ष महोदय, दादा, शाळेमध्ये एखाद्याची शाळा एखाद्या समाजाची जर असली, मी त्याचा उल्लेख केला की मराठा आणि वंजारा समाज, त्या शाळेमध्ये तो विद्यार्थी जर एखाद्या मराठा समाजाच्या शाळेमध्ये वंजारी समाजाचा विद्यार्थी जर असला तर अक्षरशः तिथून ऍडमिशन काढून घ्यायची प्रकार या काही दिवसामध्ये सभापती महोदय चालू आहे. कालच्या घटनेनी जो काही क्रम सांगितला, ज्या पद्धतीने घटना घडली, 6, 9 आणि 11 तारीख, दादा, 6 तारखेला विंडमिलमध्ये भांडणं झाले. हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेटमुळे चालू झाला आणि चालू झाल्यानंतर 6 तारखेला तिथं काहीतरी भांडणं झाली आणि ती भांडणं झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय, अध्यक्ष महोदय. आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही, सिरियसली घेतली नाही. एक साधी एनसी दाखल केली. त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले. आणि 9 तारखेला, फक्त 6 तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून 9 तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखची हत्या झाली. सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून 2 गाड्या अडवून उचलून त्याला घेऊन गेले, त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे. पण दादा, पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही. 2-3 तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे सभापती महोदय, अध्यक्ष महोदय, हा विषय झालेला आहे. आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही. गुन्हेगार कोणताही असला, या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे. अध्यक्ष महोदय, हे जे काही कनेक्शन आहे, मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते, त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले. आणि त्या माणसाचं नाव मी काय आता बोलणार नाही. त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय, तर पूर्ण गणित, देसाई साहेब, पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकार चालू आहेत. एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लोक दाखल करत नाही. जसं या गुन्ह्यामध्ये 12 तास उशीर लावला. जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला. आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं, 307 गुन्हा
हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय. एक कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये पाटोद्यामधलं रामकृष्ण बांगर म्हणून, त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय घाणेरडा प्रकार झालेला अध्यक्ष महोदय. त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो दादा की त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यावरती 307 आपण दाखल केला. पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील, मुलगा ह्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली. बरं, अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा 307 दाखल केले. म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल ह्याचा भरोसा नाही. आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा, आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय 6, 9 आणि 11 हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणून जे कोणी गुन्हेगार असतील दादा, त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असेल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा. पण ही मागणी ही माझी नाहीये, ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली. आज सभागृहाकडे दादा, जसं पहिले आपण रामायण आणि महाभारत बघत होतो आणि रामायण आणि महाभारत लागल्यानंतर शुकशुकाट असायचा, टीव्हीकडे समोर लोक बसायचे, त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आज सोशल मीडियाचा काळ आहे. पण ह्या सभागृहामध्ये जो हा गंभीर विषय संतोष देशमुखांचा झालेला आहे, आज काय सत्ताधारी निर्णय करणार आहेत त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, जे खोटे गुन्हे आहेत, मी ज्याचा उल्लेख इथं त्या रामकृष्ण बांगर कुटुंबियाचा केला, त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देते आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले. अध्यक्ष महोदय, माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे इंडस्ट्री नाहीयेत, आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमध्ये आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं आणि मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथं एमआयडीसी चांगल्या उभा राहिल्या तर हे सगळे 2 नंबरचे धंदे बंद होतील. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा, मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे दादा. आपण एखादी गोष्टीची ऍक्शन घेतली, एखादी गोष्टी आपली विरुद्ध जर वस्तुस्थिती खरी असली तर आपण ऍक्शन घेतात आणि त्याच पद्धतीने अध्यक्ष महोदय या प्रकरणात ऍक्शन झाली पाहिजे. आणि माझी पूर्णपणे मागणी अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, हे जे माणसं आहेत वाल्मिक कराड सारखी, आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपातीमध्ये 2 समाजामध्ये जे तेढ निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले. कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शेलार साहेब, वस्तुस्थिती बघा तुम्ही, कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे, हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली, काही लोकांनी SIT म्हणले, आव्हाड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली. माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाहीत, एक तर पहिला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे,
खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी तो अटक नाही. दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की तो 302 जो झालेला आहे त्या 302 मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे. म्हणून 302 मध्ये कारस्थान म्हणून ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे. ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे. कारण का अध्यक्ष महोदय हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहिर आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून फास्ट ट्रॅक वरती जो सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली. मी पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो होतो. तिथं गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयीचे अध्यक्ष महोदय आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता अध्यक्ष महोदय. आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं. म्हणजे एकीकडे भीती होती आणि एकीकडे मनात रोष होता त्यांच्या. त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले. मी मला असं करू नका. हा विषय आपण सभागृहात मांडणार आहेत आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला. आणि जर ह्या वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय. कायदा आणि सुव्यवस्थेचा ही सांभाळणं अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय. आणि माझी एक प्रामाणिकपणे मागणी आहे त्या कुटुंबावरती अन्याय झाला अध्यक्ष महोदय. त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय. परभणीचा पण जो काही विषय आंबेडकरी विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा. आणि माझी कळकळून आणि हात जोडून विनंती आहे सरकारला. आपण पवार साहेब काल आपण भाजपचे असून सुद्धा आमच्याबद्दल मत मांडलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा ज्या पहिल्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की विरोधी बाकावरती आम्ही ऐकून घेऊ त्या पद्धतीने आपण सर्वांनी आमचं ऐकून घेतलं. आपण सर्वांनी सुद्धा आम्हाला साथ दिली. पण या प्रकरणात आम्हाला न्याय द्या एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मला बोलायला संधी दिली म्हणून आपले आभार मानतो अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य विजयसिंह पंडित. नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चामधील बीड जिल्ह्यातील मस्साजोग व परभणी येथील ज्या दुर्दैवी घटना घडल्यात अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे. मी या सभागृहाचा या कायदे मंडळाचा इथं पहिलीच माझी ही टर्म आहे आणि हे पहिलंच अधिवेशन आहे. परंतु दुर्दैवानं अशा दुष्कृत्यावर पहिल्याच अधिवेशनात पहिल्यांदाच मला बोलण्याची त्या ठिकाणी बोलावं लागलंय. हे दुर्दैवच म्हणावं लागेल. पण असो 4.25 लाख लोकांनी या सभागृहामध्ये या कायदे मंडळामध्ये राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिथं कुठं अन्याय होतोय त्याला कुठंतरी आपण वाचा फोडली पाहिजे.
अन्यायग्रस्ताला न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला इथं पाठवलंय, त्याची जाणीव मला आहे. कालपासून 101 अन्वये चर्चा चालू आहे. अधिवेशन हे 3-4 दिवसापासून सुरू झाल्यापासून हा विषय मस्साजोगचा, जो की अतिशय गंभीर आहे, हा संबंध महाराष्ट्रामध्ये गाजतोय. अध्यक्ष महोदय, सगळ्या महाराष्ट्रामधनं फोन, आमचे जे काही अपतेष्ट आहेत, मित्र परिवार आहे, यांचे फोन आम्हाला येतात की बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय, हा जो काही प्रकार सांगितला जातो तो खरा आहे का. अशा पद्धतीनं पहिलेच आमच्या बीड जिल्ह्याची ओळख ही दुष्काळग्रस्त ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये परत अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटनाची माध्यमातून एक चुकीची ओळख जिल्ह्याची संबंध महाराष्ट्रामध्ये जातीये. ही बाब आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीला विचार करण्यासारखी आहे. तसं पाहिलं तर मी थोडं बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी इथं सांगाल. हा बीड जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा हा जिल्हा आहे. या बीड जिल्ह्याने प्रति सरकार म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते क्रांतिसिंह नाना पाटील, त्याचबरोबर अल्पसंख्याक असणारे पाथर्डी येथून आलेले नगर जिल्ह्यामधनं बबनराव ढाकणे असतील किंवा आमचे द्वारकादासजी मंत्री असतील, त्यानंतर केशर काकू क्षीरसागर असतील किंवा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांना देशाच्या सभागृहामध्ये पाठवत असताना मतदारांनी, जनतेनं कुठेही जात पात तिथं पाहिली नाही. हे मला इथं नमूद करावं असं वाटतं. त्याच्या पुढे जाऊन मोठ्या भक्तिभावानं जेवढा सन्मान भगवान गडाला केला, तेवढाच नारायणगड आणि मच्छिंद्रनाथ गड याचाही या जिल्ह्यातल्या जनतेने केलाय. त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याची ओळख ही एक संत महंतांची पावनभूमी म्हणून त्या ठिकाणी आहे. परंतु अशा ज्या काही घटना आहेत याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अतिशय चुकीची ओळख किंवा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा बदलता कामा नये. ही जी काय घटना झाली आहे या घटनेच्या बाबतीत सर्व सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झाली. निर्घुणपणे हत्या संतोष देशमुख या युवा सरपंचाची झाली आहे. 3 वेळेस सरपंच राहिलेले हे संतोष देशमुख, इथं निश्चितपणाने उल्लेख केला पाहिजे. त्यांचं कार्य आणि कर्तृत्व त्याच्यामधून दिसून येतं. राज्य सरकारचे अनेक पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत, स्मार्ट विलेजच्या बाबतीत त्या संतोष देशमुखांनी ग्रामपंचायतला मिळवून दिलेले आहेत. अशा या तरुण अशा सरपंचाची हत्या होणं ही आमच्यासाठी अतिशय शर्मेची बाब आहे. मी ही घटना झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये दादा गेलो होतो आणि मी तिथूनच ज्या डॉक्टरांनी यांचं पोस्टमॉर्टम केलंय त्यांना मी मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क केला होता. इथं सन्माननीय सदस्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आले, त्याची कशी अवस्था होती त्या बॉडीची ते सांगितलं.
परंतु ज्यांनी पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरनी केलंय त्या डॉक्टरचं सांगणं असं होतं की एकही शरीरामधला अवयव त्यांचा जे काय आहे पूर्ण चेंदामेंदा झालेला होता. त्यांच्या बरगड्या असतील, त्यांच्या किडन्या असतील, लिव्हर असेल, एकही अवयव पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदामेंदा झालेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे. मला एवढंच म्हणायचंय की हे महायुतीचं सरकार दादा आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करते. सरकार शासन काय असतं, न्याय कसा द्यायचा, जिथं कुठं अन्याय झालाय तिथं कठोर अशी त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, शासन झालं पाहिजे. मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा, केज पोलीस विशेष करून यांचा हलगर्जीपणा इथं दिसून येतो. त्यांच्यावर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कुठेतरी त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, केज पोलिसांची, आणि त्यांच्यावरही याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये हा जो काही खटला आहे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर येणं हे गरजेचं आहे. कारण याचा सोक्ष मोक्ष जितक्या लवकर लागेल त्याच्या माध्यमातून दादा हे जे काही झालेली घटना आहे, झालेलं दुष्कृत्य आहे, हे शासन कशा पद्धतीने हे महायुती सरकार कुणाची त्या ठिकाणी गय करत नाही. ज्यांनी कोणी चूक केली आहे, ज्यांनी कोणी हे दुष्कृत्य केलंय, एक तर त्याच्यामधले सगळे आरोपी हे अजून अटक झालेले नाहीयेत. ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथून निर्देश आपण दिले पाहिजेत. आणि एसआयटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केली आहे. या एसआयटी मध्ये निवृत्त जे काय आहे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चलावा आणि लवकरात लवकर हे जे कोण दोषी आहेत यांच्यावर त्या ठिकाणी यांना शिक्षा व्हावी, फाशीसारखी शिक्षा यांना झाली पाहिजे. अशा पद्धतीनं हा खटला चलावा. याच्यामध्ये स्पेशल पीपी सुद्धा आपल्याला जर का नेमता आला तर ते सुद्धा नेमण्याचं काम माननीय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये झालं पाहिजे. अशा पद्धतीची एक विनंती आपणाला या ठिकाणी करतो. दुसरी घटना जी परभणीला संविधानाच्या प्रतिकृतीची अवहेलना झाली आणि त्याच्यानंतर झालेल्या उद्रेकामध्ये एका विधी महाविद्यालयातील तरुणाला त्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली. तो आंदोलन करत होता, त्याला अटक करण्यात आली आणि कारागृहामध्ये त्याचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झालेला आहे. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबियाला त्या ठिकाणी आपल्याकडनं मदत व्हावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. सरपंच संतोष देशमुख हे 3 टर्म जरी सरपंच असले अध्यक्ष महोदय तरी ते पत्र्याच्या घरात राहत होते. आज आम्ही आता सार्वजनिक जीवनात फिरतो. 1 टर्म सरपंच जर माणूस झाला तर लगेच तो त्या ठिकाणी 4 व्हीलर स्कॉर्पिओ दादा त्या ठिकाणी घेतो. 3 टर्म सरपंच राहिलेला माणूस त्याच्या घरावर पत्र्याच्या घरामध्ये तो राहतोय. त्याच्यामुळं मला माहिती नाही आता याच्यामध्ये अशा पद्धतीच्या हत्या झालेल्या घटनेमध्ये आपल्याला शासनाला काही मदत देता येते का नाही, परंतु याचा विचार आपण सहानुभूतीपूर्वक दादा करावा अशा पद्धतीची विनंती मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो. या सभागृहाच्या वतीनं कैलासवासी
संतोष अण्णा देशमुख आणि परभणी येथील घटनेतील जो काही मृत आहे त्या विधी महाविद्यालयातील तरुणाला, या दोघांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू. अध्यक्ष महोदय, अल्पकालीन नियम 101 अन्वये जी चर्चा या सभागृहामध्ये कालपासून सुरू आहे ती अत्यंत गंभीर अशा दोन्ही घटना आणि ज्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले. काल सन्माननीय सदस्य धस यांनी ज्या पद्धतीची माहिती या सभागृहामध्ये दिली ती अत्यंत गंभीर आणि भयावह आहे. उपमुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक हा राहिला आहे की नाही हीच खरी मुळात शंका वाटते. त्याचं कारण असं आहे की जी घटना पाहिली, संतोष देशमुख या सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, त्याच्या शरीरावरती सगळ्या भागावरती आघात करून जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला ते जर पाहिलं असेल तर आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे खून झाले असतील त्यापेक्षा निर्दयी अशा पद्धतीची मारहाण करून संतोष देशमुख यांचा या ठिकाणी खून झाला. अध्यक्ष महोदय, परभणीतली घटना आपण बघता. परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळला. त्यानंतर एक जमाव त्या ठिकाणी आला आणि जमावाने तिकडे दगडफेक आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर एका विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या ठिकाणी जातो. तो आंदोलक होता की फोटो काढण्यासाठी गेला होता हा भाग गौण आहे, परंतु पोलीस त्याला पकडतात, पोलीस कोठडीमध्ये ठेवतात. पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण झाली की नाही झाली चौकशी अंती समोर येईल, परंतु त्याला छातीमध्ये कळ आली आणि इस्पितळामध्ये दाखल करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला. हे दुर्दैवी आहे. अध्यक्ष महोदय, या दोन्ही घटनांच्या बाबत कालपासून सविस्तर चर्चा झाली. त्याच्यावरती पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही, परंतु ज्या कारणामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करण्यासाठी जी लोक धजावतात त्यांना कायद्याचा धाक मुळात राहिलेला नाही आहे. आणि म्हणून आलेलं सरकार जे आहे त्याची जबाबदारी वाढलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेवरती आमचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे शासन चालवत असताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी अनेक कडक निर्बंध घालावे लागतील. अनेक असे कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील जे स्वपक्षाकडे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांच्यावरती देखील ही कारवाई होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या चर्चेवरती बोलत असताना घटना गंभीर आहे. यासाठी एसआयटी नेमली असली तरी देखील एसआयटी वरून येणारा रिपोर्ट, सत्तारी पक्षावरती होणारा आरोप, सत्तारी पक्षामध्ये असणारे या घटनेशी संबंधित जे पदाधिकारी आहेत, त्यामुळे एसआयटी पेक्षा सिटिंग जजच्या मार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी जर झाली तर सत्य बाहेर येणार आहे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार आहे. माझे मित्र या ठिकाणी बोलत होते की फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आपण ही खटला चालवावा. हे तर सत्य आहे, परंतु या गुन्ह्यामध्ये जे खरे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आतापर्यंत या ठिकाणी पोलिसांनी अटक केली नाही. हे दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये काल अल्पकालीन चर्चा लागल्यानंतर 4 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले गेले. अजूनही
याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु पोलिसांच्या या सगळ्या कारवाईला देखील कुठेतरी त्या ठिकाणी बंधनं घालण्याचं काम जर शासनातल्या कुठच्या व्यक्तीकडनं होत असेल तर या राज्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जज मार्फत याची चौकशी करा. आणि परभणीच्या घटनेबाबत परभणीमध्ये सूर्यवंशीची झालेली हत्या, ही हत्या मी हत्याच म्हणतो की पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही हत्या आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. सूर्यवंशी सारख्या एका विधी शाखेमध्ये शिक्षण घेणारा एक विद्यार्थी, त्याच्या आईवरती झालेला आघात, त्याच्या कुटुंबाला आवश्यक असणारी मदत, या सरकारने त्याला 50 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर करावी. आणि त्याचबरोबर ज्या परभणीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद या ठिकाणी पुकारला होता, शांततेच्या मार्गाने बंद पुकारला होता, या परभणीतल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानामध्ये पंचनामे झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, या परभणीतल्या व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाई देखील या सरकारने दिली पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं सामाजिक सलोखा जपण्याचं काम या सरकारकडनं झालं असं मला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अद्यापर्यंत आरोपींना अटक केले नाहीत. याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, कालच्या भाष्टाचा प्रत्यार्थ बघून याच्यामध्ये वाळू माफिया आहेत का, याच्यामध्ये आणखी कोण माफिया आहेत का, याच्यामध्ये तिकडे येणाऱ्या पवनचक्क्याच्या कंपन्यावरती दादागिरी करण्यासाठी आणि खंडणीसाठी हा प्रकार झाला आहे का, या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती चर्चा झाली, आज सभागृहाची चर्चा होते, त्याबाबतचा निर्णय हा सरकारकडनं या सभागृहाला माहिती होणं आवश्यक आहे. आणि आज जरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची सत्यतेची माहिती नसली तरी देखील या ठिकाणी सिटिंग जज मार्फत आपण या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर सत्य सामोरं येईल, कोणताही राजकीय दबाव याच्यावरती राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष देशमुख याच्या दोन्ही मुलांना आणि सूर्यवंशी याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळू शकेल. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी घटना कधी घडवण्याचं धाडस कोणी करणार नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून याच्यावरती जी गंभीर चर्चा होते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळाबाबत याच्याबाबतची कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे. सन्माननीय सदस्य हेमंतजी ओगले, सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख. अध्यक्ष महोदय, नियम 101 अन्वय अल्पकालीन चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच, पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या संदर्भामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते. पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे. आणि हा मृत्यू का झाला, कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज या ठिकाणी होते. कालही याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते? सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते, आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला.
अध्यक्ष महोदय, जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडे आमचं आणि या सभागृहाचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परभणीमध्ये असं घडतं, बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही, म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अनेक असे खून झालेत याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे. अध्यक्ष महोदय, कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो. सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली, अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत. आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे. याचंही मला समाधान आहे. पण मला प्रश्न हा पडलेला आहे की कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे. म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडेच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेने दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. काल तर बहुमत कमी होतं, पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच, सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात. याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब, अध्यक्ष महोदय, चिंताजनक आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का, हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे. पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे. महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे, याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण अशाही घटना घडतात, या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे. खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या, जो काही घटनाक्रम होता तो कोणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली, पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबहुना चुकीची कार्यवाही केली, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. परभणीमध्ये तर घडलंच, बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही. म्हणजे संतोष देशमुख, खरं म्हणजे तो सरपंच, गावाचा प्रमुख, आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वेसर्वा आहे आणि तो जर सुरक्षित नसेल
म्हणजे मग जे नवतरुण आहेत, जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात, राजकारणामध्ये येऊ इच्छितात, तेच जर सुरक्षित नसतील, आणि 3दा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आलाय, असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावलाय. आणि तो कशामुळे गमावलाय? तर मराठवाड्यामध्ये, बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे, या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम, करप्शन या संदर्भामध्ये 0 टॉलरन्स असेल. मग 0 टॉलरन्स आहे का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज परभणीमध्ये घटना घडतायत, बीडमध्ये घटना घडतायत, लातूरमध्ये घटना घडतायत, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत. आणि मग 0 टॉलरन्सच्या संदर्भामध्ये शासन कुठेतरी आता मागे पडतंय का, हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो. अध्यक्ष महोदय, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या बीड, परभणी या संदर्भात अनेक आमच्या विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्या मुद्द्यांमध्ये मी पुन्हा जाणार नाही. पण मला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख अपहरण करून त्याची जी हत्या या ठिकाणी करण्यात आली, मग आज या महाराष्ट्रातले जे अनेक सरपंच आहेत, अनेक नगराध्यक्ष आहेत, हे सुरक्षित आहेत का? त्यांनी राजकारणात यावं का? राजकारणामध्ये त्यांनी काही स्वप्न पाहावीत का? याच्यावरही प्रश्न अध्यक्ष महोदय आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे शासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आणि शासनाकडनं अपेक्षा काय? मला आठवतंय की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि सत्ता पक्षाकडनं आणि सत्ता पक्षाच्या मंत्र्याकडनं मंत्रिमंडळापूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करावं अशी मागणी या सभागृहामध्ये आम्ही केली. लातूरमध्ये मोर्चे काढले. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहिती आहे. त्यावेळेला ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे की भाग्यश्री सूर्यकांत सुडे याच्या खुनाचा जो तपास आहे, अजूनही सरकारी वकील नेमण्यात आलेला नाही. सरकारी वकील तातडीनं महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं काही पावलं उचलली पाहिजेत आणि ती अजूनही उचललेली नाही आहेत. आणि आमची अशी मागणी आहे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट लातूर जिल्ह्यामध्ये गठीत करावं, जेणेकरून न्यायनिवाडा होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. ही देखील मागणी मला या ठिकाणी आपल्याकडं करायची आहे. मी या चर्चेमध्ये एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये अशा घटना घडतायत आणि मराठवाड्यामध्ये अशा घटना या अलीकडं अधिक घडतायत. आणि म्हणून शासनाला म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय अजितदादा पवार साहेबांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की मराठवाडा हा प्रमोद महाजनांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो. मराठवाडा हा गोपीनाथराव मुंडे यांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो. हा मराठवाडा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा मराठवाडा म्हणून अलीकडं आपण याला ओळखतो. पण मराठवाड्याची ही जी ओळख आहे, आज कुठेतरी याला दृष्ट लागली आहे, आज कुठेतरी याला डाग लागतोय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून सत्ता पक्षानं आणि विरोधी पक्षानं या संदर्भामध्ये मला असं वाटतं की या चर्चेमध्ये मला एक बाब जी कौतुकास्पद अशी वाटली की कालपासून ही चर्चा सुरू आहे आणि सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले सारेच या चर्चेमध्ये एका विचारानं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, याचं मला कौतुक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या घटना या ठिकाणी मराठवाड्यामध्ये घडतायत, अशा घटना घडू नयेत.
महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून आहेत आणि महायुती सरकारचं आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी प्रतिमा आहे, झिरो टॉलरन्स क्राईम करप्शन या संदर्भामध्ये, ही प्रतिमा कुठेतरी याला डाग लागू नये अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य राजेश विटेकर. अध्यक्ष महोदय, 190च्या अल्पकालीन चर्चेवर या ठिकाणी मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, ज्या परभणी जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्या परभणी जिल्ह्यातील स्थायी जन्मस्थान असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघाचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उभा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान ही मोठी एक देण आहे आणि भारतातील आपण सर्व लोक या संविधानाचा अत्यंत आदर करतो. आमचे नेते आदरणीय अजितदादांनी अनेकदा त्यांच्या मनोगतातून सांगितले, जब तक सूरज चांद रहेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी का संविधान रहेगा. परंतु दिनांक 10 तारखेला परभणी शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्थापित असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माते फिरून त्याची तोडफोड केली आणि त्याचे तीव्र पडसाद संबंध शहरात तथा महाराष्ट्रामध्ये उमटले. तातडीनं त्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना माझी नम्र विनंती आपल्याला की त्या मातेफिरीवर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला दुसऱ्या दिवशी आणि शांततेत हा बंद चालू असताना काही समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याच्या माध्यमातून या समाजकंटकांनी समाजवितकांनी या शहराला बदनाम करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी दुकानांच्या तोडफोड केल्या, अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान केले. ज्यांचे हातावर पोट आहे अशा हातगाडी असेल, पानपट्टी असेल, टपरे असतील, अशा सर्व व्यापाऱ्यांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले. जिल्हाधिकारी कचेरीला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं. सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी केलं गेलं. माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून आपल्या स्तरावरून कडक असं कायदा या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांचे ज्या लोकांचे या घटनेमध्ये नुकसान झालेले आहे त्या सर्व लोकांना, त्या सर्व व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिली पाहिजे. अशा पद्धतीची मी माझी या ठिकाणी मागणी करत आहे. परभणी शहरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण या ठिकाणी आजही आहे आणि याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की त्याच्यावर उपाययोजना म्हणून निश्चित आपल्या स्तरावरून कडक अशी कारवाई, कडक असं धोरण त्या ठिकाणी राबवलं पाहिजे. याच घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुण कार्यकर्त्याचा तरुण एक लॉ मध्ये शिकत असलेल्या व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालं. माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती नेमून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या जे कोणी लोक आहेत या सर्वांचे त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढी माझी मागणी या ठिकाणी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करत आहे. दुसरी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. बीड जिल्हा माझ्या शेजारी जिल्हा आहे आणि अनेकांनी त्या घटनेवर मत आपलं त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे.
अत्यंत कालचं जर सुरेश अण्णा धसांचं जर मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं तर सभागृहाला निश्चित वेदनादायी त्यांचं वक्तव्य आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. माझी विनंती आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. परभणी येथील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या दोन्ही कुटुंबियांना या ठिकाणी न्याय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय आपल्या समोर करतो. मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य राजूजी नवघरे. 101च्या अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग घेत असताना ज्या महत्वाच्या 2-3 घटना घडल्यात त्या आमच्या मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत. कधी काळी मराठवाडा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जात होता, पण आज आपण बघत असताना की वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून होत आहेत. या संतांच्या भूमीला काय शाप लागला हे मला तर माहित नाही, पण आज आपण बघत असताना की काल परभणी येथे घडलेल्या प्रसंगामध्ये कोण कोण तिथं जाऊन आलं माहित नाही, पण एका दिवसाचं सभागृह बुडून आम्ही तिथं गेलो होतो. तो मयत झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा मुलगा हा लॉ करण्यासाठी तिथल्या शिवाजी कॉलेज येथे ऍडमिशन घेतलं होतं. त्याची आई निलंगा तालुक्यामध्ये आजही दगड फोडण्याचं काम करते. त्याचा लहाना भाऊ MSc फिजिक्स झालेला आहे. एखादे माणसं मोठे लोक त्यांच्या मुलांना कॅनव्हास स्कूलमध्ये टाकतात, मेट्रो सिटीमध्ये शिकायला ठेवत असतात, पण एखादा वडार समाजातून येणारा मुलगा त्याचे आई वडील तिथं वडील हयात नाहीत आणि आई तिथं दगड फोडायचं काम करते आणि आपल्या लेकराला शिकविण्याचं काम करत असते. अशा या मुलावर अमानुष लाठीचार झाला आणि त्याचा तिथं मृत्यू झालेला आहे. तो मृत्यू झाला, पण मी आपल्या सरकारला आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की त्याचे जे भाऊ आहेत त्याची जी आई आहे ते आजही रोजांना जात असतात. हा मुलगा सुद्धा सोमनाथ नावाचा परभणी आमच्या इथून आमचा जिल्हा जरी हिंगोली असला तरी सुद्धा अजूनही सातत्यानं संपर्क परभणी जिल्ह्यामध्ये असतो. आमचा जुना जिल्हा परभणी आहे आणि तिथं आपण तिथं त्याचे सगळे जे पडसाद आहेत ते आमच्या हिंगोली जिल्ह्यावर उमटत असतात. त्या मुलाला तिथं न्याय भेटला पाहिजे यासाठी त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये मदत आणि त्याच्या भावाला एका सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून ही घटना झाली त्याला त्या माध्यमातून त्या कुटुंबाला आधार भेटेल. दुसरं, काल केस तालुक्यामध्ये मस्साजोग येथील सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेश अण्णा धस यांचं भाषण ऐकलं. आम्ही सातत्यानं जरी तिथं गेलो नसतील तरी सुद्धा सातत्यानं ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत. मी आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय, काल एका सरपंचावर ही घटना झाली, उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही वेळ येऊ शकते. असं जर आपण ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे. जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत, जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे, त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते. आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं राजकारण सुरू करतोय, मी सुद्धा 2005ला बाबुळगाव गावचा सरपंच म्हणून काम करत असतो. ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय. अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोरणारे सर, आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत. असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीने जर वेळ येत असेल तर तुम्ही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी ठरवलं पाहिजे, जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे. माझी एकच विनंती आहे, फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे. SIT मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपींपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे. जलदगती न्यायालयामार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे. मोका अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली, जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो, त्याच्या लेकरा बाळाला काय प्रश्न निर्माण होतो, त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित
तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चालणार हे सरकार आहे. त्यामध्ये निश्चित संतोष देशमुख या तरुणाला न्याय भेटल, त्याच्या कुटुंबाला न्याय भेटल ही अपेक्षा मी व्यक्त करतो. थांबतो. सन्माननीय